आनंद सद्गुरु श्रीपाद बाबान की जय। सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबान की जय। सब संतन की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा। गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं ब्रह्मसदृशं तत्त्वमध्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीर्थं त्रिवृत्तं सद्गुरु तं नमामि। ज्यांच्या कृपेने माझा लाभ झाला, जन्मांतरीचा जडभार गेला, साक्षात परमात्मा मज भेटविला, ऐसा ज्याने उपकार केला विसरू कसा मी सद्गुरूला। अभय माझ्या हृदयात आहे ज्याने जे माझे मध्ये हित केले, ऐसा ज्याने उपकार केला विसरू कसा मी सद्गुरूला। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। हा विचारून अहंकार सांडिजे, मग अस्तित्व वस्तू होईजे, तरी आपले स्वस्ती सहजे आपण केली। एरवी कोसकिटक्याच्या परी तो आपण पया आपण वैरी, जो आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळी, कैसे प्राप्तीचे निवेडी, निदैव आंधळेपणाचे डोळे, की असते आपले डोळे आपण झाकी। का कौन एक भ्रमलेपणी, मी तो नव्हे गा चोरलो म्हणे, ऐसा नातीला चंदू अंत करणे घेऊन टाके। एरवी होय तोची आहे, परी काही की जे बुद्धी तैसी नोहे, देखे स्वप्नाच्या घाई की मरे साचे, जैसे ते सुखाचे नि अंगभारी, नडिका भवनिली एरी मोरी, तरी तेने उडावे परी न पुरे मन शंका। वायाची मान पिढी आटुवे ये आवडी, टिटून तू नळी धरुनी ठाके। म्हणे बांधिला मी पुढा, ऐशा भावनेची आपडे घोडा, की मोकळी या पायाचा चवडा गोवी अधिके। ऐसे काजीविन आतुळला, तो सांगपा काय आणिके बांधला, मग सोडून जरी नेला तोडून अर्धा। म्हणून आपण पया आपणचे रिपू, जेणे वाढीला संकल्पू, एर स्वयंभू म्हणे बापू, जो नाथीला निघे। माऊली ज्ञानेश्वर महाराज अध्याय 6 आणि श्लोक 6 याच्यामध्ये तुमचं आपलं जे अज्ञान आहे त्या अज्ञानाबद्दल वर्णन केलेलं आहे। अज्ञान काय आहे आणि ते अज्ञान जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला सुख समाधान शांती आणि जन्माला आल्याचं सार्थक होणार नाही। वास्तविक पाहता बारकाने विचारले, तुम्हा आपल्याला नेमकं अज्ञान काय आहे बुवा? कारण की सांगा तुम्ही आता, अज्ञान म्हणजे नेमकं काय बुवा? दिवस आणि रात्र हे कशामुळे होतात? पृथ्वीच्या भ्रमणामुळे। तसं वास्तविक सूर्य उदय होत बी नाही आणि सूर्याचा अस्त होत पण नाही। आता सूर्य आहे का नाही? तर विज्ञानाच्या योगाने तुम्ही आपण काय म्हणणार? विज्ञानाच्या ज्ञानाने काय म्हणणार? सूर्य आहे आहे असं जर तुम्ही म्हटलं तर जे अज्ञानी आहेत ते म्हणतील, मग लाईट का बरं लावला, बल्ब का लावला? आता सूर्य नाही का आहे? सूर्य हा आहेच, रात्र असो किंवा दिवस असो। कारण की सूर्याला दिवसही माहिती नाही आणि रात्रही माहिती नाही। सूर्याला दिवसही माहिती नाही, रात्र माहिती नाही, पण या दोघांचे भांडण सुरू झाले। कोणाचे? दिवसाचे आणि रात्राचे। रात्र म्हणे माझ्यामुळे तुझं अस्तित्व आहे, आणि दिवस काय म्हणतो? माझ्यामुळे तुझं अस्तित्व आहे। दोघांचे वाद सुरू झाले। ते म्हणे आता आपण जर त्याचं जर करायचं असेल तर सूर्याकडे जावं लागेल, कारण की आपल्यापेक्षा प्रकाशमान कोण आहे? रात्र म्हणते। माझ्यापेक्षा प्रकाशमान कोण आहे? सूर्य आहे। तो म्हणतो, दिवस काय म्हणतो? मी आहे, माझ्यामुळे तुझं अस्तित्व नष्ट झालेलं आहे। ते म्हणे नाही, तुझ्यामुळे नाही, आणि तुझं बी अस्तित्व स्वयंभू नाही आहे। तुझं बी अस्तित्व स्वयंभू नाही आणि माझं बी अस्तित्व स्वयंभू नाही। तुझं आपलं दोघांचं अस्तित्व सूर्यावर अवलंबून आहे, पण दिवस काही मान्य करत नव्हता। मग हे दोघं निघाले खरं खोटं करायला, दोघं निघाले खरं खोटं करायला।
तर ज्यावेळेस ते दोघं सूर्याकडे निघाले तर मग कोणाचं अस्तित्व नष्ट होईल पहिल्याने? रात्रीचं अस्तित्व नष्ट झालं. मग कोण राहिलं? फक्त सूर्य. सूर्य म्हणजे ते हे नाही येत ना रात्र खरं खोटं करायला. आपणच विचारू ना, रात्र मोठी आहे का मी मोठा आहे? कोणाचं अस्तित्व खरं आहे? माझं अस्तित्व खरं आहे दिवसात का रात्रीचं अस्तित्व खरं आहे? गेला सूर्याकडे. सूर्याला विचारलं किंवा खरं सांगा, रात्र मोठी का मी मोठा? कोण म्हणतं? दिवस म्हणतो. रात्र खरी का मी जो दिवस आहे तो खरा? सूर्य म्हणतो दिवस म्हणजे काय आणि रात्र म्हणजे काय? सूर्याला माहिती आहे का दिवस आणि रात्र? नाही. सूर्याला दिवस माहिती नाही, रात्र माहिती. आता हे तुम्हाला सांगितलं, सर्वसामान्य विचार काय करतील? तुम्ही देवदेव सांगता का हे दिवस आणि रात्र आणि सूर्याचे भानगड आम्हाला का सांगता? सहज प्रश्न निर्माण ना. तर तसंच तुम्ही आपण ज्ञान आणि अज्ञान, ज्ञान श्रेष्ठ का अज्ञान श्रेष्ठ? जसं दिवस श्रेष्ठ का रात्र श्रेष्ठ, तर वास्तविक दिवस बी श्रेष्ठ नाही आणि रात्र पण श्रेष्ठ नाही. कारण दोघांचं जे अस्तित्व जे आहे ते सूर्यामुळे आहे आणि त्याला कारण पृथ्वीचं भ्रमण आहे. पृथ्वीचं भ्रमण आहे ना, पृथ्वीच्या भ्रमणामुळे दिवस आणि रात्र होतात आणि जातात. मग आता सांगा तुम्ही, इथं जर गल्लीत तुम्ही उभे राहिले आणि स्वतः भोवती जर गरगर फिरले, तुम्हाला या सर्व इमारती कशा दिसतील? फिरताना दिसतील. आता इमारती फिरल्या का आपल्याला भ्रम झाला? एस टीमध्ये लहान मुलं जर बसले तर झाडं पडतात. वास्तविक पाहता झाडं पडतात का एस टी पडते? एस टी पडते, पण त्यांना माहिती नाही ना, त्यांना माहिती नाही. मग आता सांगा तुम्ही, बारकाईने जर विचार केला, तुम्ही लहान मुलाला धाक दाखवतात, लहान मुलाला धाक दाखवतात, बागुल बाबा बोलू का, धरी बाबा बोलू का. पण मी जर तुम्हाला सांगितलं बागुल बाबा बोलू का, तुम्ही काय आपण बागुल बाबा काही खरं असतो का? मग आता ही भीती फक्त अज्ञानाला का सज्ञानाला? अज्ञानाला. मग तसं आता सुद्धा देवाबद्दलचं जे अज्ञान आहे, भीती, देव असं करेल, देव तसं करेल. देव कोणाचं चांगलं बी करत नाही आणि कोणाचं वाईट बी करत नाही देव. मग आता कोणामुळे हे होतं व सर्व चांगलं वाईट हे कोणामुळे होतं? तुमच्या आपल्या कर्मामुळे होतं. मग आता कर्माची दुरुस्ती करायची आहे का देवाकडे काही मागणी मागायची? कर्माची दुरुस्ती करायची. मग अर्जुनाला कर्माचं दुरुस्तीचं ज्ञान दिलेलं आहे. अर्जुनाला कर्माची दुरुस्ती, त्यांनी त्या कर्माचा अंगीकार करून घेतला होता. कर्माचा अंगीकार. वास्तविक पाहता आता स्वयंपाक केला ताईंनी, काय ताईंनी स्वयंपाक केल्यानंतर तुम्हाला विचारलं कसं काय झाला स्वयंपाक, कसं काय झाला स्वयंपाक. वास्तविक पाहता तो स्वयंपाक त्यांनी केला का जिवंत असल्यामुळे करता आला? मेलेली बाई स्वयंपाक करते? किंवा चांगलं कर्म किंवा वाईट कर्म जिवंत माणूस करतो का मेलेला माणूस? जिवंत. मग आता सांगा तुम्ही, ते कर्म भगवंतानी केलं, जिवंत कोणामुळे? देवामुळे ना. आपण जिवंत जे कोणामुळे? भगवंतामुळे, देवामुळे. मग वाईट कर्म आणि चांगलं कर्म भगवंत करतो का कोण करतो? आपलं कर्म आपणच करतो. वास्तविक पाहता फक्त त्याची सत्ता आहे. त्याची काय आहे? सत्ता आहे, सत्ता. मग त्या सत्तेचा विनियोग कसा करायचा? त्या सत्तेचा वापर चांगला करायचा का वाईट करायचा? हे आपण ठरवायचं का कोण ठरवायचं? आपण ठरवायला पाहिजे त्या सत्तेचा वापर कसा करायचा. आता हे जे सत्तेवर आहेत पुढारी, ती जी पॉवर आहे, आता सांगा तुम्ही, पंतप्रधान अनोळखी नंबर. पंतप्रधान अनेक झालेत, पंतप्रधान अनेक झालेत, पण ती सत्ता आहे ती एक आहे का वेगळी आहे? सत्ता एकच आहे. पण आता सत्ता जर एक आहे तर आता हे जे पंतप्रधान आहेत कोण? मोदी अगोदर होता का नव्हता? पण आता जी पॉवर आहे ती पहिले होती का? मग ती सत्ता त्या पदावर बसल्यामुळे आहे का ती पॉवर त्यांच्यात आहे? त्या पदाची पॉवर आहे ना. मग आता त्या खुर्चीवर बसल्यानंतर
ती पावर त्यांच्यामध्ये निर्माण झाली का कशामुळे? त्या खुर्चीवर बसल्यावर. मग आपल्या याच्यामध्ये जर पंतप्रधान काही झालं बरं वाईट त्यांच्या जीवनाचं, तर अगोदर पंतप्रधान नेमतात, त्या खुर्चीवर बसवतात, मग अंतविधी करतात, मग करतात अंतविधी. ती जागा रिक्त सोडत नाही. मग तसं आता इथं सुद्धा तुम्ही आपण मरतो म्हणजे नेमकं काय होतं? मरण म्हणजे नेमकं काय? मरण नेमकं तुमची गाडी बंद पडली म्हणजे यंत्रणेमध्ये बिघाड झाला का काय झाला? मग आता तुम्ही आपण मरतो म्हणजे काय? एक्सपायर होतो म्हणजे काय? यंत्रणेमध्ये बिघाड झाला. सत्ता जशी आहे तशीच आहे. सत्ता येत बी नाही आणि सत्ता जात पण नाही. पण त्या सत्ते ती जी सत्ता जी आहे त्या सत्तेने ज्याच्यामध्ये काय केलं? प्रवेश केला. त्या सत्तेने पुनर्जन्म होतो. काय होतं? तर तुमची जी किट आहे ना, अंतःकरणची किट, त्याच्यामध्ये सर्व विषय वासना सर्व सेव्ह झालेलं असतं. कॉम्प्युटर जर जळून गेलं, कॉम्प्युटर जळालं, मग त्याच्यामध्ये जे काही मटेरियल भरलेलं असतं ते पण जळून जातं का? हार्ड डिस्क जर वाचून हां, हार्ड डिस्क वाचवलं. हो. आमच्या गावची बँक जळाली, ते कॉम्प्युटर गेल्याच वाकडं तिकडून जळून. एक आज्ञाने माणूस रडायला लागला. हे आईला म्हणे आमचे पैसे आता गेले, किती शिल्लक होते ते आता. ते एक शून्य माणूस म्हणे रडू नका. हो म्हणे पण आता आमचे ते त्या कॉम्प्युटरमध्ये बटन दाबलं का ते बॅलन्स दाखवायचे ना. आता ते कॉम्प्युटर जळून गेलो म्हणे, आता आमचं गेले पैसे. आता ते पैसे गेले का? नाही. मग कुठे होतं? ते तर जळून गेलं. सिस्टीम मध्ये सेव्ह. बॉडी तर जाळून टाकली तुम्ही, बॉडी जाळून टाकली. पण केलेले कर्म कशामध्ये सेव्ह होते? सिस्टीम मध्ये. मग ते कॉम्प्युटरमध्ये सेव्ह होते नाही. मग तसं आपलं ते त्याला काय म्हणतात कॉम्प्युटरमध्ये? हार्ड डिस्क. मग तसं तुमच्या आपल्या हार्ड डिस्क कुठे आहे? संचित अंतःकरण सूक्ष्मदेह. स्थूलदेह जाळून टाकतो तुम्ही, पण सूक्ष्मदेह जळत नाही. आणि तो सूक्ष्मदेह ते सर्व रेकॉर्ड घेऊन दुसऱ्या शरीरामध्ये. एक ग्रस्त काय झालं? दारू प्याला, खूप दारू प्याला आणि मेल्यानंतर तो यम घेऊन गेला चंद्रगुप्ताकडे. चंद्रगुप्ताला म्हणे बघा यांचं रेकॉर्ड, शिक्षा द्यायचे ना. ते यमाने कोणाकडे नेलं? चंद्रगुप्ताकडे नेलं. बघा यांना काही शिक्षा कधी द्यायची. मग त्यांनी रेकॉर्ड काढलं. काय? आशिया खंड. त्या आशिया खंडामध्ये भारत, त्या भारतामध्ये महाराष्ट्र, त्या महाराष्ट्रामध्ये पुणा, त्या पुण्यामध्ये तुमचे भोसले काय आपले मोशी निघालं. ते अमुक नाव ते गाव. बापरे, तिथं त्याने लिहिलं होतं, याने कोणत्याही देवाला भजला नाही, अजिबात आईबापाची सेवा केली नाही, खाऊ नये ते खाल्लं, पिऊ नये ते प्याला, सर्व त्यांनी करण्याकडं होतं. करून जर केलं, कुठं काही धार्मिक कार्यक्रम चालू असेल ते कसं बंद पाडायचं एवढी याने कुठाने केली. आणि एक दिवशी खूप दारू प्याला आणि गेला, असं रेकॉर्डमध्ये होतं. मग आता ते म्हणे सांगितलं आता हे कोणाचं आहे? यमाच्या ताब्यात दिलं, याला शिक्षा द्या तिकडे. मग सांगा तुम्ही आता इथं कर्मामुळेच त्याला जी काही गती भेटते, कोणामुळे? कर्मामुळे. मग आता आपल्याला कर्मात दुरुस्ती करायची आहे का कशात करायची? कर्मात. हो, कर्मात. मग आता पण ते कर्मसुद्धा आपलं आहे का देहाचं आहे? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 विषय. हे 5 विषय आत्म्याचे आहेत का देहाचे आहेत? देहाचे. म्हणून ते म्हणतात या देहाच्या बांधोडी न पडिते, सुख दुःखाच्या सागरी न बुडिते, सुखे सुखरूपा घडी माझे अंग. काय सांगितलं? सुखे सुख माझे. म्हणून ते म्हणतात. आणि हे कशामुळे? सर्व अहंकारामुळे. अहंकार कशाच्या माणसाला? या देहाचा. मी करता, मी भोगता, मी सुखी, मी दुःखी. मग अर्जुनाला सुद्धा दुःख का झालं होतं? मी मारणारा आणि ते मरणारे. देव म्हणतात तू कोण मारणारा रे? तू काहीच करू शकत नाही.
करता करविता जे आहे याचा तुझा काय संबंध नाही. फक्त एक आहे, तू क्षत्रिय आहे आणि क्षत्रियचा धर्म जे आहे युद्ध करणे. न्यायाधीश असतो न्यायाधीश. न्यायाधीशाला न्याय देणं हे त्याच्याकडे काम आहे ना. समोर कोण आहे हे नाही पाहणं, समोर कोणी हे पाहायचं नाही. ते जे साक्षी आणि त्याच्यावर प्रत्यक्षाचा त्याला न्याय द्यावा लागतो. तसं याही ठिकाणी तुमचा आपला काही संबंध नाही. वास्तविक पाहता तू क्षत्रिय आहे, तुझं कर्म तुमचं करायचं काम आहे. मग आता सांगा तुम्ही, अर्जुनाला त्या देहापासून बाजूला काढलं, देहापासून बाजूला काढलं. मग तसं आता आपल्यासुद्धा असा सत्कर्म भेटायला पाहिजे. या देहापासून आपल्याला वेगळं सांगणारा पाहिजे, म्हणजे वेगळं करणारा पाहिजे. देहातच राहायचं पण देहापासून वेगळं राहायचं. पती आणि पत्नी एक का दोन? पती आणि पत्नी एक का दोन? एक पेपर द्यायचा आहे तुम्हाला, नापास करणार. एक चुकलं तर चुकलं. बडा मनकडे खातं काय मी नापास एक येत एक आहे. तुम्ही आणि ती ताई दिसाल दोन आहेत, दिसायला दोन दोन आणि असायला एक. एक आहे. तसं इथं सुद्धा प्रकृती आणि पुरुष आहे. प्रकृती आणि पुरुष. आपल्याला प्रकृती दिसते, प्रकृती दिसते, पण त्या प्रकृतीमध्ये जो पुरुष आहे तो काय दिसत. मग आता तुम्हाला ओळख पुरुषाची करायची आहे का प्रकृतीची करायची? पुरुषाची करायची. किंवा प्रकृतीचं ज्ञान समजून घ्यायचं, ही प्रकृती खोटी कशी आहे हे समजून घ्यायचं. मग आता सांगा तुम्ही, आता प्रकृती तुम्ही अमृतानुभव ग्रंथ जर वाचला असेल त्याच्यामध्ये प्रकृती आणि पुरुष पहिलंच आहे, पहिलंच प्रकरण आहे, प्रकृती आणि पुरुष. हा अभ्यास आहे, ज्ञानबा तुकाराम नाही आहे इथं. ज्ञानबा तुकाराम चल भाऊ सकाराम, हा अभ्यास या तुका म्हणे येथे अभ्यासाप्रमाण शब्दाचे गौरव कामा नाही. मग अभ्यास म्हणजे काय बुवा? अभ्यास का करतात? ज्ञान होण्यासाठी ना. अभ्यास का करतात? ज्ञान होण्यासाठी. पण ज्ञान म्हणजे तरी काय बुवा? ज्ञान म्हणजे तरी काय? पाहावे आपणाशी आपण या नाव ज्ञान, मी कोण आहे करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आपण कोण आहोत याचं ज्ञान व्हायला पाहिजे. तुम्ही आपण, मग तुम्हाला सांगितलं ना अगोदर की लहानपणी तुम्हीच होते, तरुणपणी पण तुम्हीच, म्हातारपणी पण तुम्हीच. आणि बदल कशात झाला? शरीरामध्ये बदल शरीरामध्ये झाला. मग आता सांगा तुम्ही, शरीरात बदल झाला का आपल्यात बदल झाला? शरीरात बदल झाला. पण आपण कोण हे माहीत नाही ना. आपण होतो बालपणी पण मीच होतो. तुम्हाला बालपण आठवतं का नाही? तरुणपण आठवतं का नाही? म्हणजे तुम्हाला बालपण आठवतं, ते आठवलं कोणाला बालपण, तरुणपण कोणाला आठवतं? हे सर्व याचा विचार व्हायला पाहिजे. बारीक जर विचार केला, समजून घेणं आणि समजून देणं काही विशेष अवघड नाही. परमार्थ समजून देणं आणि समजून घेणं काही अवघड नाही. सांगा तुम्ही, स्वप्न पडतं, स्वप्न पडतं त्यावेळेस तुम्ही घरात झोपलेला असतात आणि स्वप्नातला देह आणि तुमचा देह तो एक का दोन? एक जर म्हणावा तर स्वप्नातला देहामध्ये ॲक्सिडेंट झाला, हात मोडला, पाय मोडला, तर ह्या देहाचा मोडतो का स्वप्नातल्या देहाचा मोडतो? स्वप्नातल्या देहाचा. स्वप्नातला देह वेगळा आणि हा देह वेगळा नाही का? वेगळा आहे, वेगळा आहे ना. आणि जर हा स्वप्नाचा देह आणि हा देह जर एक राहिला असता तर स्वप्नामध्ये काय आपण मर्डर होऊन जातो, आपला ॲक्सिडेंटमध्ये मरून पण जातो आपण. मग आता सांगा तुम्ही, आपण मरतो का तिथं? नाही. बरं, स्वप्नामध्ये पाहताना खरं वाटतं, पण जागे झाल्यावर हा. म्हणून इथं स्वप्नाचे चैले जाईल रया, कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत, आणि मुर्ग जड होतं जाईल रया. मग सांगा, स्वप्नातले आईबाप खरे का खोटे? स्वप्नात जे खरं का खोटं? स्वप्नामध्ये जे जे काही घडतं ते खरं का खोटं? खोटं. पण केव्हा म्हणतो खोटं? जागे झाल्यावर म्हणतो. पण स्वप्नामध्ये खरंच वाटतं ना. हां, स्वप्नामध्ये माझ्या पाठीमध्ये नाग लागायचं, साप, मी असा पडायचो आणि लय रडायचो, जोरजोरात रडायचो. मग तरी म्हणे हा
काय रडतो? एक दिवस 2 दिवस झाले की स्वप्न पडायचं आणि तेच स्वप्न पडायचं, साप माझ्या पाठीमागे लागायचं. मी रडायचो. मग त्याने का रडतो? तो साप मागे लागला, माझ्या पाठीमागे साप लागतो. मग आईने काय केलं, चप्पल आहे ना, चप्पल उशाला घातली, उशाला. आणि नेमकं असं झालं, चप्पल उशाला घातली आणि ते 2-3 दिवस स्वप्नच पडले नाही. म्हातारे म्हणे, भाऊ चप्पल उशाला घातली ना, त्यामुळे तुला आता काय स्वप्न पडत नाही. परत 2-3 दिवसांनी परत स्वप्न पडलं मला, पण तरी मी रडलो नाही. म्हातारे म्हणे, बघा माझं लेकूर म्हणे कधी बी रात्री ओरडायचं म्हणे, रडायचं तो म्हणे, पण मी चप्पल घातली आता काय त्याला स्वप्न पडत नाही. पण मी म्हटलं म्हातारीला, म्हटलं मला स्वप्न पडतं. म्हणे मग तू पहिल्यासारखं कुठे रडतो? ते म्हटलं मी आत्ता का बरं रडत नाही, तो साप आला का मला पंख फुटतात आणि मी असं वर उडतो. मी त्याला म्हणतो या आत्ता हां, म्हणून मी रडत नाही म्हटलं, मी आता घाबरत नाही म्हटलं, कारण की मी तो आला का लगेच मला पंख फुटतात. सांगा, हा झाला दृष्टांत. सिद्धांत असा, जर तुम्हाला कळलं याचा माझा काही संबंध नाही, कारण पंख फुटल्या वर होतं ना, साप खाली होतं, त्याला वर येता येत नाही. म्हणजे तसं इथं तुम्हाला जर एक कर्माचा सिद्धांत जर कळला, या कर्मापासून आपण वेगळे आहोत, ते कर्म देहाचं आहे, ते कर्म माझे नाही आहेत, असं जर वेगळे झालो आपण, तर तुम्हाला आपलं सुखदुःख होणार नाही. मग सुखदुःख कोणामुळे? या देहामुळे. म्हणून या देहापासून तुम्ही बाजूला होता यायला पाहिजे, असं ज्ञान व्हायला पाहिजे. ते ज्ञान होण्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल. तुका म्हणे येथे अभ्यासप्रमाण शब्दाचे गौरव. आता इतके बाबा हे पाठपाठांतर करून एवढे सांगणारे झालेत, एवढे सांगणारे, पण त्याच्याकडे थोडासा मसाला बी आहे, थोडासा कला लोकांचं लक्ष वेधून घ्यायला, लोकांना बोल करायला. अमुक वास्तविक पाहता तुम्हाला आता इथं उपायाची गरज आहे का करमणुकीची गरज आहे? हां, मग सांगा तुम्हाला. आता आपण हा जो कार्यक्रम ऐकतोय, आपल्याला झोप येत नाही म्हणून आपण बसतोय का काहीतरी आपल्याला याच्यातून उलगडा व्हायला पाहिजे. कशाचा उलगडा व्हायला पाहिजे? सुख आणि दुःख हे कोणामुळे होतं? तर भ्रांतीमुळे होतं. जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य म्हणत उचले, मग आत्मस्वरूपे घातले हरून. मग आत्मस्वरूपाकडे वळवण्याचं जे ज्ञान आहे, वळवण्याचे जे विचार आहे, ते आपल्याला पाहिजे. सांगा तुम्ही, बारीक विचार करा. नदी वाहते वास्तविक तुमच्या आपले जो हा पाऊस येतो, हा पाऊस कुठून येतो? पाऊस कुठून येतो? हा, ढगातून. आता ढग आहेत का? मग ढग कुठून येतात? बाष्पीभवन कुठं होतं? जमिनीवर. हा, जमिनीवर. अजून समुद्रात. मग सूर्याच्या प्रकाशाने समुद्राचं पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि त्याचे ढग बनतात. मग आता ते जे पाणी आलं, तो पाऊस येतो का समुद्र तुमच्या दारात येतो? समुद्र. समुद्र कोणाला म्हणतात? समुद्र कोणाला म्हणतात? जिथं पाणी नाही त्याला समुद्र म्हणतात का जिथं पाणी आहे त्याला समुद्र? म्हणजे पाण्याला समुद्र म्हणतात ना. मग तुमच्या दारी जो पडतो तो पाऊस आहे, पाणी आहे का पाऊस आहे? समुद्र कोणाला म्हणतात? पाण्याला. आणि तुमच्या दारी पावसाळ्यात जो पाऊस पडतो ते पाणी आहे का काय आहे? मग समुद्र तुमच्या दारात आला का पाऊस आला? समुद्रच आला. आणि परत वास्तविक पाहता, जरी समजा तो पाऊस आला आणि वाहत कुठे जातं? गटार गंगेशी मिळाली, गटार गंगेशी मिळाली आणि ती गंगा रूप झाली. काय झाली? गंगा. आणि ती गंगा सुद्धा वाहत नद्या किती आहेत? भरपूर आहेत. काय नद्या? भरपूर आहेत. हो, किती नाव आहेत नद्यांना. हां, तुम्ही आंघोळ करताना मला येत होते पण आता येत नाही. बघा तिथं डोक्यावर पाणी टाकलं का लगेच गंगेचे मुनिचे गोदावरी सरस्वती नर्मदे तुंगभद्रा, म्हणजे असं केवढ्या नद्या आहेत. पण हे जे नावं आहेत समुद्राला भेटल्यानंतर ते नावं राहतात का ते एकरूप होऊन जातात? एकरूप. म्हणजे नावं संपून जातात. पण नावं कुठपर्यंत आहे?
समुद्राच्या अलीकडे, समुद्रात जोपर्यंत पोचत नाही तोपर्यंत नावं. मग आता तुमचं आपले हे जे नावं आहेत, ही वेगळी जे नावं आहेत, हे कुठपर्यंत? जोपर्यंत स्वरूपाची ओळख होत नाही तोपर्यंत. बरं, ह्या दृश्यामध्ये ओळखण्यासाठी नावं ठेवली आहेत का कशासाठी? ओळखण्यासाठी. हां, एका कुटुंबामध्ये एका दाम्पत्याला 3 मुलं झाले, तिघांचे नावं एक ठेवतात का वेगवेगळे ठेवतात? वेगवेगळे ठेवतात ना. नावं का वेगवेगळे ठेवतात? ओळखण्यासाठी. म्हणून या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं आणि उलगडच व्हायला पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला देहात राहून विधेयी स्थितीमध्ये राहता यायला पाहिजे, देहात राहून विधेयी स्थितीमध्ये राहता यायला पाहिजे. संसारात राहून संसारी असावे आणि असूनही संसारात राहून नसल्यासारखं राहता यायला पाहिजे. संसारात राहायचं पण संसारात राहून नसल्यासारखं राहता यायला पाहिजे. पाहुण्यासारखं राहतं. ते म्हणतात पक्षी अंगणी उतरले, ते काही गुंतून राहिले. मग आता हे घर आपलं आहे, किती दिवस आपलं आहे? बरं, तुम्ही आपण ह्या घराला आपलं किती दिवस म्हणणार? आहे तोपर्यंत का गेले तरी? आहे तोपर्यंतच ना. मग भाडेकरी जो आहे, हे गावामध्ये जे भाडेकरी असतील ते भाडेकरी म्हणून जे राहतात, जोपर्यंत आहे तोपर्यंत ते त्या घरात राहतात ना. मग जोपर्यंत त्या घरात आहेत त्या घराचे ते मालकच आहेत ना. पण त्यांना लोक मालक म्हणतात का? नाही. ते तरी त्याला मालक म्हणतात का? नाही. आम्ही भाडेकरू आहेत. आम्ही भाडेकरू. मग तुम्ही आपण इथं भाडेकरू नाहीत का? आहे. भाडेकरू आहोत आपण, भाडेकरू आहोत. मग आता सांगा तुम्ही, आता विषय असा समजायचा आहे, हा जो देह आहे, तुम्ही आपण जो जन्माला आलेलो आहे, जन्माला येण्याचं कारण माहीत पाहिजे. ते म्हणतात काय कारणाशी आला तुम्ही येथे, सांगा जळकरी मजला ते, वस्तूशी कारण पडेल बा जेव्हा. मग सांगा ती वस्तूचं जे कारण आहे, विचारतील आपल्याला हे जे दिलेलं भांडवल दिलं आहे ना, काय भांडवल दिलेलं आहे? 2 डोळे दिले, 2 कान दिलेले, नाक दिलेले, हात दिलेले, पाय दिलेले. हे जे भांडवल दिलं आहे ना, त्याच्याने तुम्ही काय कारभार केला ते विचारतील ना. ज्याने दिलं त्याने विचारतील ना. विचारतील. म्हणून त्यांनी अगोदर सांगितलं, साधू संतान बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जिवे भावे. हो, डोळे तुम्ही घ्याले सुख, काय तुम्ही ऐकाले कान. म्हणजे सर्व इंद्रियांकडनं काय व्हायला पाहिजे? देवाचं भजन व्हायला पाहिजे. दिले इंद्रिय हात पाय. हो, दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाय वचन, तिने तू जोडशील नारायण. मग आता नारायण जोडला का आपण? तर जोडायचा कसा पण? काही म्हणतात देव भेटून साधी गोष्ट नाही. अहो, आमच्याकडे पूर्वी आहे ना गावरान बोरं यायची विद्यापीठामध्ये, ते कलम केली आणि मोठमोठे सांबोरं आहे, कलमी बोरं यायला लागले. हे तुमचे सोलापूरकडे लय का सुरुवातीला बरं का. सोलापूर भागामध्ये ड्राय एरिया असल्यामुळे जास्त करून त्यांनी ते मोठमोठे बोरं आहेत ना, आणि तिथून बाहेर पाठवायचे. आपल्याकडे नंतर आले, अजून मी आले नाहीत, पण तिकडे मोठमोठे बागा होत्या बोऱ्यांचं. कोणत्या भागात जास्त होते? ते इकडे पंढरपूरच्या खाली बाजूला सांगोला तिकडे ते बोरीचे बागा लय होते. सांगा तुम्ही, आता कलम केलेलं होतं ना. गावरान आंबे असतात, गावरान आंबे लावा तुम्ही, हापूस, पायरी, लंगडा, तोतापुरी कलम केले झाले. मग इथे सुद्धा आपल्याला कलम करणारा गुरु भेटायला पाहिजे. कलम कोणाला करता येते ना, पण तुम्ही डोळ्यात जर पाहिलं तर आणि समजून घेतलं तुम्हाला बी करता येईल ना. आता मी आहे ना, एका झाडावर 5 आंब्याचे, एकाच झाडावर 5 कलम लावलेले, एकाच वेगळ्या जातीचे, वेगवेगळे. या फांदीला वेगळं, त्या फांदीला वेगळं, त्या फांदीला वेगळं, 5. बार आला का या फांदीला वेगळंच काय रे, केशरची अशा लावलेल्या आहेत. लंगडा, वास्तविक पाहता लंगडा आंबा जो आहे ना, तो पिकला तरी हिरवाच राहतो, हिरवाच राहतो. आणि त्याची कोय आहे ना, इतकी चिपट निघते ना सर्वात. पण केसरची तोडणी, केसरच.
लंगडा हा लंगडाच, रस भरपूर आहे त्याला, पण केशर सर्वामध्ये चांगला आहे. आणि तो आपला येत नाही, जो कोकणामध्ये येतो तो हापूस. जरी केला आम्ही करून त्याची, पण कोकणातले जे चव जे ती याला येत नाही. जमीन हवामान हां, काय असेल हवामान असेल काय असेल. हां, मग मला काय म्हणतं ती जोडता येतं का नाही, तसा देव सुद्धा जोडता येईल ना. देव तो सोयरा करी आता बापा सोयताचा स्वार्थ, अनाथाचा अर्थ सांडे पडता, सांडे आता कुळी कल्पनेची वाट. माझं ती कल्पना जायला पाहिजे. कल्पना अविद्या याने झाला जीव मायोपाधी शिव बोलीत होतं. इथं आपल्याला काय करायचं बा. आता आपला हा जो परमार्थ आहे ना, इतर वारकरी जे ऐकणार आहेत ना कीर्तन प्रवचन, म्हणजे काय बोलतात जे आम्हाला कळतो हे फक्त आपल्या लोकांनाच कळणार आहे. ही जी भाषा आहे फक्त आपल्या लोकांनाच कळणार आहे, आणि ही इतरांना कळत नाही. म्हणून आपले बी लोकसुद्धा शायनिंग मारायला लागले. शायनिंग ते सुद्धा तिकडचा पॅटर्न वापरतात, आपला पॅटर्न वापरत नाही. आणि इथं सर हे आत्मज्ञान आहे ना, आत्मज्ञानावर मनुष्य जन्माला आल्यानंतर तुम्ही एक पदवी संपादन करायला पाहिजे. कारण की मनुष्य जन्म त्यासाठीच आलेला आहे. मनुष्य द्यायचे आणि ज्ञानी सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार कृपा लोकन नारायणे दिला आहे. म्हणजे तुम्ही आपल्याला थोडा अधिकार दिलेला आहे. हां, पशु का होय तो पनैया, नर का कुछ ना होय, नर करणी करे सो नर का नारायण होय. फक्त करणी काय करायचं ते माहीत पाहिजे. करणी काय करायचं. पूर्वी आहे ना, पूर्वी आमची बहीण दिली आणि भाचा झाला तर आमचे वडील काय म्हणे, भाऊ जा, तू आता सुट्टीला आला आहे ना, जा भाचा झाला आहे तुला, जा पाहुणे, म्हणजे मुलीला मुलगा झाला आहे म्हणजे. मग मी गेलो बहिणीकडे भाच्याला पाहायला. तो लहान असेल, मी नोकरी सुट्टी उशिरा लागली तर तो खेळत होता, लहान होता, असा झोपलेला होता. आणि हा बोट आहे ना असा चोखायचा, असा चोखायचा. आणि तो पाहुणा होता ना, तो काय म्हणे, हो तो काय करतोय म्हणे. म्हटलं काय नाही, अंगठा चोखतोय. का बरं चोखतोय म्हणे. मला काय माहिती, लहान पोरगं ते चोखतच आहे. नाही मामाकडे गाय मागतो म्हणे तो. मामाकडे गाय मागतोय म्हणे. आता ते झालं आणि मी घरी आलो. कसं काय पाहिलं म्हणे बघ. म्हटलं चांगलं आहे, पण म्हटलं जाऊ एक तो अंगठा चोखत होता. ते पाहुणे म्हणाले मामाकडे गाय मागतो म्हणे तो. मग आमचे वडील काय म्हणे, त्यावेळेस ते गावातले कामदार राहायचे ना, त्यांना बोलवलं. त्यांना सख्या होत्या, सख्या इकडे हे कर, ही गाय घे. आणि त्याला 20 रुपये दिले आणि भाकरी बांधून दिल्या. ही गाय आहे ना पाहुण्याकडे पोचून ये म्हणे, पाहुण्याकडे पोचून ये म्हणे. पण नेमकं असं झालं, मी हाफिजला फोन केला ना, त्यानंतर आमचे जोडीदार सांगितलं तुला 2-1 दिवस राहता येतं, राहा म्हणे. म्हणजे मी आला, म्हणजे तू आला का मग तेवढी रजा मला भेटेल म्हणे, तुझं काम मी पाहतो. आता मी म्हटलं आता इथं काय राहायचं, चला मग आता ही गाय घेऊन चालला ना, पाहुण्यात सांगून देऊ तुम्ही मागेत होतं ना गाय, ही आणली गाय. मग तो ती गाय घेऊन गेला. त्याला एक मुक्काम म्हणजे करावा लागला आणि त्याला 20 रुपये दिले होते. त्याने काय केलं, तिचे भाकरी दिले होते ना ते खाल्ल्या. दुसऱ्या दिवशी सुद्धा सकाळी ते खाल्ली. पण त्याला आता गाव जवळ आलं आहे, तिथं जाऊन खाऊ. आला भाऊ 1-1:30 वाजता आला. आणि मी अगोदर गेलो मी अगोदर. मग तो पाहुणे आला, ती गाय बांधून दिली. आमचा पाहुणा काय म्हणे, इकडे तिकडे बांध. आणि तिकडे विहीर होती. मग ती गाय बांधली. त्यालाच पाहुण्याने चारा टाकायला लावला. आणि त्याला जेवायची विचारायला पाहिजे ना, 1 वाजला. आणि त्याने ते 20 रुपये खिशात घातले. त्याने काय मोडले, गरीब माणूस. मग त्याला जीव घालायचं, पाणी बिणी द्यायचं विचारायचं ना, तिथं बांध, चारा टाक. आणि इकडे ही जी विहीर आहे ना, गावात ह्या विहिरीसारखं कुठेच पाणी नाही म्हणे. या विहिरीसाठी मी उभा राहिलो. आणि ते म्हणे माहिती आहे का, बरं का, केळीचं उत्पन्न आहे ना, आपल्या केळीचा जो घोडा आहे 60, 65, 80 टन किलोपर्यंत या असं केलं आहे. आता तो हे सर्व गाव इंडी लोक ते लई हुशार.
न्हावी झालं ते झालं सर्व हुशारच होतं जनरल लोकांमध्ये. त्याला वाटतं सर जाऊ दे, त्यांनी गप राहिला. गप पाहिलं वा वा. ते म्हणे 3 वर्षापूर्वी लग्न केलं, सर्व गावाला जीव घातलं, बुंदीचं जीव घातलं जीव घातलं. ऐकतच गेला. बैल बळ्या मारायचे, मी बी ऐकायचो. बळ्या मारायचं. मग थोडा वेळ झाला, बहिणीचं लक्ष गेलं. मला म्हणायचं बोलून आण त्याला. आणलं, हातपाय धुतले. ते म्हणजे जेवण करून घे, जेवण करून. पण याच्या डोक्यात टक्करच राहिला. जेवण करायला बसलं तरी हे काय सांगायचं, हे जे घर आहे ना, हे घर बांधताना काय अडचण यायला मला माहिती. मी सागाचं लाग सातपड्यातून आणलं, हे असं कडीपाठ केलं, अमुक केलं डमुक केलं. आणि जेवतो तो काय बोलला माहिती तुम्हाला? ते म्हणे पाहुणे तुम्हाला घर चांगलं बांधलं म्हणे, पण बांधणाऱ्यांनी काय करणीमध्ये थोडीशी चूक केली म्हणे. खोड ठेवली म्हणे, खोड. म्हणे काय खोड ठेवली? तुम्हाला माझ्या घरी या मग दाखवतो म्हणे. तिथं खोड आहे म्हणे, करणी चुकवली म्हणे. तू म्हणे करणी काय असते? ती आमची तुम्हाला घर दाखवतो, आमचं बी घर बांधलंय ना, तर ती करणी कशी आहे आणि इथं कशी चुकवलेली आहे, कारण ती पाहिल्याशिवाय ही कळणार नाही म्हणे. वर इकडे दाखवायचा तो करणी. पाहुणे म्हणजे आयला काय ठेवलं असं झालं, मिस्त्रीने काय चूक केली. आता गेले. मग ते झालं, मी त्याला बाजूला गेलो. काय सांग हा म्हणे तुझ्या पाहुण्याची जिरवतोच म्हणे, तुझ्या पाहुण्याची जिरवतोच म्हणे मी. आता काही दिवस गेले, मी माझ्या ड्युटीला गेलो, तर ते पाहुणे आले. ते पाहुणे आले का बिलाटीत जायचे आणि तिथंच राहायचं. आणि याचं घर मी चांगलं बांधलेलं होतं. आणि यांच्या डोक्यात तेच ना, करणी काय पाहायची. गेला, कळलं त्याला. पाहुणे आले म्हणून तो नेमकं कुठतरी येत होता आणि जेव गेल्या ए गरम पाणी ठेव, बाहेर जाय गरम पाणी ठेव. बस गरम पाणी आलं. हा पाहुणे हात पाहिजे, हा एसबीवर चहा कर. अशी ठेप ठेवली त्यांनी त्याची. नाही जेवल्याशिवाय जायचं नाही, अजिबात नाही, जेवल्याशिवाय जायचं नाही. ते काय ते खाणारे होते, ते आणलं बिनलं नाही, जायचंच नाही. आणि म्हणून मला ते तेच दाखवतो. पहिले तुम्ही जेवण केल्याशिवाय जायचं नाही, मग तुम्हाला दाखवेल. पण कुठे अशी ठेप ठेवली ना, मग ते स्वयंपाक होत नाही तोपर्यंत बाटली बिटली आणली, त्यांना पाहिजे ते प्यायला, जेवण केलं, सर्व काय केलं. पण याच्या डोक्यात तेच ना, सर्व काय झालं. ते म्हणे अरे जेवण झालं, सर्व काय झालं. पानं आणले, पोरांना पानं घेऊन या मसाल्याचे पानं बिनं खाल्ले, सर्व काय झालं. आणि निघाले, चला म्हणे. ते म्हणे आपण ती करणे म्हणजे इतका वेळ तुला कळलं नाही का? पाहुणा बोलला नाही तो, हे तुला कळलं नाही का म्हणे इतका वेळ करणी चालू होती म्हणे. हा खांबा आणला, खांबा पाडला, हा हीच करणी म्हणे. ही नव्हती तिथं, चुकवली म्हणे. आता सांगा तुम्ही बारकाने विचार करा, एवढं समजलंच नाही ना त्याला करणी म्हणजे काय. मग ती भाषाच कळली नाही. मग आता सांगा तुम्ही इथंच होतं, तुम्ही आपल्या जे ना काय करणी करायला पाहिजे. आपण मनुष्य धर्माला आपण आलो, काय करणी करायला पाहिजे? काहीच करणी करू नका. आपण कोण आहोत एवढंच ओळखा. आपण कोण, मी कोण आहे सांगा तुम्ही. आता आपण जर ही जी पावर जी आपण चालतो बोलतो, ही सत्ता कोणाची? आता फॅन आहे, बल्ब आहे, टी व्ही आहे, फ्रीज असेल, गिझर, काय जे असेल ते, हे उपकरण आहेत का? काय आहेत उपकरण? हे सर्व उपकरणं कोणत्या सत्तेने कार्यरत होतात? विद्युत. ती दृश्य आहे का अदृश्य? अदृश्य. मग आता तुमचे कान, नाक, डोळे हे जे कार्यरत आहेत, डोळ्याने पाहणं, कानाने ऐकणं, तोंडाने बोलणं, पायाने चालणं, हे उपकरण आहेत का नाही? हा, मग आता हे उपकरणं कोणत्या सत्तेने चालतात? त्या सत्तेबद्दल आपण हजर आहेत का गैरहजर आहेत? हजर पाहिजे का गैरहजर पाहिजे? हजर पाहिजे. मग आता ती सत्ता तुम्ही आहात का हे उपकरण तुम्ही आहात? सत्ताच. हा, अहो काय हे डोळे बिळे आहेत ना, मेलेल्या माणसाला डोळे असतात, मेलेल्या माणसाला कान असतात, मेलेल्या माणसाला पाय असतात. मग मेल्यावर असं एखादं मळ म्हणतं का मला आयुष्यभर लई त्रास दिला तुम्ही, मी माझा मसनोटीमध्ये जातो, हात लावू नका? का बरं? पाय नाहीत का? हां, कान नाहीत का?
इतक्या मुली रडतात. एखादा बाबा म्हणतो का पोरी हो रडू नका माझं सोनं झालं म्हणतो, रडू नका. आमचा आजोबा वारला होता आणि त्याच्या कानामध्ये बिगबाडी होती सोन्याची. जुने लोक श्रीमंत, सोन्याची बिगबाडी होती, बिगबाडी. आणि ती आत्या का कोणतरी आली हो लग्न, दादा दादा तुझ्या कानामध्ये बिगबाडी काय सोबते ना बाबा. लई लोकांचं लक्ष गेलं, अरे पकडा ना पकडा ना. अरे कशाला ती सातची आणली अशी धरली, एवढा कान फाटला म्हातारा, हो सुद्धा केलं नाही. हा सांगा तुम्ही आता मेलेल्या माणसाला तुम्ही काही टोचा, जाळून टाकलं तरी तो काही बोलत नाही ना. मग आता सांगा तुम्ही आता अशी कोणती अचिंत्य शक्ती आहे, ती शक्ती कार्य करते. जे शक्तीचा शोध तुम्ही आपण लावावं का नाही लावावा? हा चाले हे शरीर कोणाची ती सत्ता कोणती, ती सत्ता ओळखायला पाहिजे. जर ओळखलं नाही तर बापरे बापरे, जन्मा येऊन काय केले, अरे तू मुद्दल गमवले, केली गाठोडची नाशी आणि पुढे भिकच मागशी. हा म्हणून आत्ता उघडी डोळे, अरे जरी अद्यापी न कळे, मातीच्या पुढे दगडाला पोटाशी, मनुष्य दे आयसा निध साधा ते साधा. मग सांगा तुम्ही आता मनुष्य जन्मा हे घरदार आहे देत ना, हे उपजीविके साधन आहे. दृश्यामध्ये तुम्हाला जगण्यासाठी घरदार जमीन जमला गाड्या घोड्या पैसे अडकं याची गरज आहे आणि त्यासाठी तुम्हाला कष्ट करावं लागणार आहे. देरी हरी पलंगावर देणार नाही. मग सांगा तुम्ही आता बरेच लोक दैववादी झालेले आहेत. आपले हे देवदेव करणारे लोक आहेत ना, दैववादी होऊन गेलेले. दैववादी म्हणजे काय? असेल माझा हरी तर दे. नशीब कर्म चुकवलं त्यांनी, दैववादी होऊन गेले. देव देईल आणि आम्ही शिकवतो भगवंतानी बाळापण केलं, भगवंतानी असं केलं तसं केलं. कोणाचं बाळापण केलं? ज्यांचं केलं ते कसे वागत होते आणि तुम्ही कसे वागता? चला हो, मला सुरुवातीला आहे ना पंढरपूरची यात्रा आहे ना आपल्याकडे. काही वेळेस लवकर पाऊस पडला ना, लवकर जर पाऊस झाला तर पेरण्या व्हायचे, एक एक कोळपणी होऊन जायची. आणि त्या वर्षी असं झालं, पाऊस उशिरा झाला, नेमकी पेरण्याची वेळ आणि पंढरपूरची यात्रा. चला म्हणे, चला. त्यांचे सर्व जोडीदार म्हणायचे चला चला चला. एक जण तर काय म्हणे, पेरणे राहिले, देव करून घे चाल म्हणे, चला देवावर भरोसा ठेवा, चला देव करून. आता मी म्हणतो हे जीव जो देव आहे तो चालला तिकडे, इथं पेरणे कोण करेल? किती दैववादी आहे. हा अरे देव पाहायला जायचीच गरज नाही. सांगा तुम्ही, तुम्हाला ज्या पंढरपूरला जायला सांगितलं इथं तेच सांगितलं बघा. त्यांचं काय सांगितलं, हा विचारून अहंकार सांगितले. अहंकार जर सोडायचा असेल ना, अहंकार म्हणजे काय? अभिमान. अभिमान जर सोडायचा असेल तुम्हाला, या पंढरपूरला जाऊन अहंकार सुटणार नाही. आणि अभंग तुम्ही विचारायला पाहिजे महाराज लोकांना. सुखच पाहिजे ना प्रत्येकाला, प्रत्येक माणसाला काय पाहिजे? सुख पाहिजे. मग आता त्याने पत्ता दिलेला आहे सुख कुठे भेटतं असं. तुम्हाला हे कुठलंही बियाणं आता तुम्ही याच्यावर जर टाकलं तर ते बियाणं कुठे भेटतं ते लगेच ॲड्रेस देतात ना, अमुक अमुक ठिकाणी हे बियाणं मिळेल. बाई बंद करू? नाही चालेल. सुख वसित ठाई पायी संतांची. तुम्हाला सुखच पाहिजे ना, मग सुखाचा पत्ता दिलाय ना. काय सांगितलंय? सुखा लागी करशी तळमळ तरी तू पंढरशी जाय एक वेळ. यांच्या तर जवळ आहे, जवळ त्याच्याच भागात आहे जिल्ह्यात पंढरपूर. मग आता जाऊ द्या. ते म्हणतात सुखा लागी करशी तळमळ तरी तू पंढरशी जा. आता असं एक तरी माणूस आहे का तो पंढरपूरला गेला नाही बुवा? जवळजवळ माझ्या मताने 90-95% लोक जाऊन आले पंढरपूरला. थोडेफार राहिले असेल, पण प्रत्येकजण पंढरपूर. सुख भेटलं का? बरं लिहिलेलं खोटं आहे का? मग कोणी विचारलं का महाराज मी दरवर्षी जातो पण सुख भेटलं नाही? कधी विचारलं का? बरं हे अभंगवाणी आहे का भंपकवाणी आहे? अभंगवाणी आहे ना. मग त्या अभंगवाणीप्रमाणे अनुभव आला का? तुम्ही विचारलं नाही आणि आम्ही बी सांगितलं नाही. या पंढरपूरला नाही, ही पंढरपूर कोणी बी दाखवेल हो. ही सोलापूरची पंढरपूर आहे ना,
हे कोणी दाखवेल. एवढं शेजारीने केलं बया आणि मला पण पंढरीला नेलं. कोणी बी नेईल हे पंढरपूरला. पण साधू संतांनी कोणते पंढरपूर सांगितलेले? जेव्हा नव्हते चराचर, जेव्हा नव्हते चराचर. तेव्हा होती पंढरपूर. ती पंढरपूर कोणती? म्हणून ते म्हणतात तो अभिमान जर घालवायचा असेल आणि अभिमान जोपर्यंत जात नाही तोपर्यंत लय रग असते माणसाला. अभिमानी माणसाला लय रग असतो आणि तो बी असा ठोका देतो ना तरी काही ते जिरत नाही. हो, म्हणून त्याला नाही खऱ्या पंढरपूरला जा, तो अभिमान तरच जाईल. म्हणून तर अभंग केलेला आहे. उठा उठी. उठा उठी अभिमान जाय. जायायचे चढ कोण, ते या पंढरीची गडे खडा पाजर रोकडे, नेत्रे अश्रूंची आधारा कोटे रोमांच शरीरा. मग सांगा तुम्ही आता त्या पंढरपूरला जायला पाहिजे नको? मग तुम्ही कोणत्या पंढरपूरला गेले? कोणत्या पंढरपूरला जायला सांगितलं साधू संतांनी? तिथं जायला पाहिजे. आणि तो कोण जाऊ शकेल? आज आपण घेतला होता बरं का, अद्वैत कुसरी. ती अद्वैत वाट ज्याला माहिती होती त्या पंढरपूरला जाण्याची अद्वैत वाट आहे. अद्वैत वाट आहे म्हणजे तो दृष्टांत सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस राम आणि लक्ष्मण वनवासात होते, सीता रावणाने चोरून नेली होती. सीता रावणाने चोरून नेली होती. त्यावेळेस जे सीतेचे शोधायला निघाले त्यांच्याबरोबर हनुमंत पण होते. पण ते दमले एका ठिकाणी आणि त्यांना विश्रांती घ्यायची होती. ते विश्रांती घ्यायची होती. ऊन वारा पाऊस याच्यापासून संरक्षण व्हावं म्हणून हनुमंताने ते जिथं झोपले होते ना ते शेपटीने वेष्टन केलं रक्षणासाठी. पण त्या जंगलातले जे राक्षस होते त्यांच्या देवीला मनुष्य बळी द्यायचे होते. मनुष्याला बळी द्यायचे होते. तिथं माणसं योगायोगाने हे दिसले राम आणि लक्ष्मण झोपलेले. पण हनुमंत त्यांच्या रक्षणासाठी होते. शेपटीचे वेष्टन केलेला आणि वर बसलेला. त्यांना वाटलं डायरेक्ट जर गेलो आपण तर हा शेपटीने जोडेल. का हनुमंताचा प्रताप राक्षसांना माहीत होता. मग त्यांनी काय केलं, राम आणि लक्ष्मणाला भुयार मार्गाने नेलं. खालून भुयार. भुयार मार्गाने नेलं आणि त्यांच्या देवीला बळी द्यायला नेलं. देवीला बळी द्यायचं होतं. थोड्या वेळाने हनुमंताने शेपटी उचलून पाहिलं ते मुद्देमाल बारीक पाहिलं तर त्या भुयारातून गेले होते. मग त्याने तो सुद्धा कोणत्या मार्गाने गेला? मग त्याच मार्गाने गेला, सूक्ष्म मार्गाने. अद्वैत कुसरी म्हणजे मार्ग, अद्वैत म्हणजे गुप्त मार्ग. हो, आणि त्याच मार्गाने तो पण गेला. आणि त्यांनी गंमत पाहिली. त्यांना चांगला मैरून त्यांचा जो काय असेल पुरोहित त्या राक्षसांचा जो पुरोहित होता यांचं चांगलं त्यांना आंघोळ बिंघोळ करत होते देवीला बळी द्यायचं म्हणून. याने पाहिलं आता हे रामाला लक्ष्मण देवीला बळी देणार आहे. याने काय केलं म्हणून त्या देवीला अशी गचांडी मारली का नाही, बाजूला केलं. त्याने लगेच देवीचं रूप घेतलं असं पुढे आणि अनाउन्समेंट केली त्यांनी, ए माझे प्रिय भक्तगणांनो, माझ्यासाठी जे खाद्य आणलेलं आहे ते जिवंत सोडा, मला जिवंत खायचे. त्यांना लय आनंद झाला आणि त्यांनी लगेच जिवंत सोडलं. त्यांनी त्या मंदिरात सांगितलं, तुमचा कोणी पाठीराखा असेल त्यांचं आठवण करा. राम म्हणतात, जर हनुमंत राहिला असता ना शेपटीने जोडलं असतं. असं म्हटल्यावर हनुमंत हजर. तुम्ही नाही तू म्हणे. मग एकाला रामाला इथं बसवलं आणि इकडे डाव्या हाताला लक्ष्मणाला. पूर्वी ते फोटो होते आणि तिथं पंढरपूरला चित्र होतं. पण आता ते चित्र बी नाही, ते फोटो बी राहिले नाही. आता सुद्धा तसंच तुमच्या चित्तामध्ये रामच राहिला नाही आणि लक्ष्मणचाही पत्ता नाही, तुमचं लक्ष बी नाही. आता तुमच्यात बी राम राहिला नाही आणि लक्ष्मणचं बी लक्षात तो बी नाही. दोघं त्या राक्षसाने नेलंय. तो अभिमान आहे ना, तो अभिमान रूपी राक्षसांनी नेलेलं आहे रामाला पण. आणि तुमचा जो हनुमान आहे तो गायब झालेला आहे. त्या हनुमंताकडे लक्षच नाही. हां,
हनुमंत हा कोणाचा पुत्र होता? वायू पवनदेव हा पवन तुमचा पवन आहे का नाही? हा इथं काय म्हणतं पवन झालो चराचरी आहे का? तो पवन चराचरामध्ये ओतप्रत भरला नाही का? हा मी बाबाला एक प्रश्न विचारला होता, म्हटलं बाबा हनुमंत हा कोणत्या युगातला? हनुमंत रामाच्या युगात ना, आणि राम कोणत्या युगात? त्रेतायुगामध्ये राम. मग हनुमंत जर त्रेतायुगामध्ये होता आणि तुकाराम महाराज कोणत्या युगामध्ये? कलियुगामध्ये. कलियुगामध्ये. मग त्या कलियुगामध्ये तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे काय? काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाया सुबटा. आणि पुढे काय म्हणतात? शरण शरण हनुमंता तुझा आलो राम तुता. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाया सुबटा. तुकाराम महाराज म्हणतात मला त्या भक्तीच्या वाटा दाखव. कोणाला विचारलं? हनुमंताला. तुम्ही कोणाला विचारता? आपण कोणाला विचारायला पाहिजे भक्तीची वाटा? हनुमंतच दाखवू शकेल भक्तीची वाट. हनुमंतच दाखव. म्हटलं बाबा हनुमंत तर रामाच्या युगातला, तुकाराम महाराज कलियुगातला. मग तुकाराम महाराज भक्तीची वाटा कोणाला विचारल्या? हनुमंताला. हनुमंताला विचारल्या. मग हनुमंत कसं काय? मग बाबा म्हणे आजही तुम्हाला जोपर्यंत हनुमंत भेटत नाही, जोपर्यंत हनुमंत भेटत नाही आणि तो हनुमंतच तुम्हाला अद्वैत वाट दाखवेल. आपले महाराज दाखवता का? हनुमंताची ओळख करून दिली का? आणि जोपर्यंत हनुमंताची भेट होत नाही तर तुमचा हरवलेला राम आणि तो लक्ष्मण ची गाठच होणार नाही. त्या रामाची गाठ होणार नाही आणि त्या लक्ष्मणाची गाठ होणार नाही. हां मग आता सांगा हे शब्द जे आहेत हे रूपक आहे का काय आहे? हा ग्रंथ आहे ना, या ग्रंथाला वाचायला अधिकारी माणूस लागतो. अधिकारी म्हणजे या ग्रंथाला 6 अंग आहेत: श्रोता, वक्ता, प्रश्न, उत्तर, दृष्टांत आणि सिद्धांत. तसे हे दृष्टांत आहेत ना. सीता म्हणजे काय? इच्छा. सीता म्हणजे काय? ती असेच सीता. वास्तविक पाहता रामायण राम जन्माला अगोदर आला का रामायण अगोदर लिहिली? रामायण आधी लिहिलं. रामायण अगोदर लिहिलं ना. किती वर्ष? 10,000 वर्ष अगोदर. मग आता ते लिहिलं तर लोकांना कळलं का ते लिहिलेलं? नाही. मग प्रत्यक्ष त्यांनी कृती करून दाखवली. म्हणजे प्रत्यक्ष दशरथाच्या पोटी कोणी अवतार घेतला? रामायण. आता तुम्हाला किती इंद्रिय आहे? 10 इंद्रिय. मग त्या 10 इंद्रियाच्या पोटी राम जन्माला यायला पाहिजे का नको? हां रावणच दिसतो मला तर. हां घरोघरी रावणच जन्माला आला, राम जन्माला आलाच नाही. राम कधी जन्माला येईल मग? हां राम कधी जन्माला येईल? जन्माला आलेला आहे फक्त ओळख नाही. राम जन्माला आलेला आहे, लक्ष्मण जन्माला आलेला आहे, बरोबर सीतावी आहे. बरोबर. सीता म्हणजे काय? इच्छा. म्हणून इच्छा सांगितलं इच्छा वेते जवळी हरीचे चरण देतो नारायण सर्व. हां इच्छा. म्हणून तेव्हा इच्छा मुरलीचं पाहू नका पळालं नरकाद्वारी वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. पण इच्छा इच्छा लई विचित्र आहे. आणि हे सर्व जे आहे काम, क्रोध, लोभ, मत, मत्सर, दंभ, अहंकार हे एक एक सोडायची गरज नाही. हे गठुडं ज्याच्याजवळ आहे तेच फेकून द्या बाजूला. एक एक विषय काय सोडता तुम्ही? तुम्ही एका झाडाची फांदी तोडली ना तर तिला उलट जास्त फांद्या पडतात. हां तुम्ही जर समजा तंबाखू सोडायला गेले तर सिगरेट पिणार, सिगरेट सोडायला गेलं तर दुसरंच काही वाढतं ते उलट. त्यापेक्षा एक गोष्ट असं करा, झाडाच्या फांद्या तोडण्यापेक्षा मूळच काही लोक साल काढून टाकतात, आपोआप झाड वाढून जातं. हां एक जण एका दगडावर घ्यायला लई शिवाय द्यायचा, आंघोळीला दगडावर घ्यायला लई शिवाय द्यायचं. मोगूम कोणाचं नाव घेत नव्हतं काही, मोगूम शिवाय द्यायचं. लोक म्हणायचे काय करू बुवा, नाव घेत नाही आणि आपल्याला म्हणता येत नाही. पण ते लई झालं ना, रोज शिवाय द्यायचा तो. मग लोक म्हणे काहीतरी उपाय करावा. ते दगडावर गेला का तरच बोलतो, हा खाली उतरला का बोलत नाही. तिथंच काहीतरी असेल. मग त्याच्या गैरहजेरीमध्ये दगड आहे ना तो उचलला तर तिथं पैसे ठेवले होते त्याने.
ते मुद्दलच काढून घेतलं. ते मुद्दलच काढून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी त्या दगडावर गेला आंघोळीला तो लागला शिवाय द्यायला. हे गेले ते म्हणे आता इतके दिवस ऐकलं, आता जर हे शब्द तू काढले ना तुला जोडणारच म्हणे आम्ही. याला असं वाटलं इतके दिवस बोलले नाही, त्याला आपला मुद्देमाल गायब झाला का काय. त्याच्याने खाली वाकून पाहिलं तर काहीच नव्हतं, तरी पण तोंडच म्हणून गेलं. मग आता सुद्धा मग आपल्याला सुद्धा आहे ना, आपण कोणाच्या जीवावर चालतो, कोणाच्या जीवावर बोलतो हे जर कळलं ना, बोलणारच नाही. आवाज निघतोय, आवाज निघतोय. सांगा तुम्ही आपण कोणाच्या बळी बोलतोय? आपण आपुल्या बळी नाही मी बोलतो. सका भगवंत वाचा त्याची, सर्व भगवंतामुळे घडतंय. पण ज्याच्यामुळे घडतंय त्याच्याबद्दल आपण गैरहजर. म्हणून अगोदर देवाची ओळख करा. तुकाराम महाराज सांगतात आधी देवाची ओळखावे मग अनन्य भाव आहे. लग्न करा आणि खुशाल फिरा गळ्यात हात घालून, कोणी बोलणार नाही. पण कधी? लग्न झाल्यावर. त्याच्या अगोदर. लग्न झालं. अगोदर नाही ना. मग अगोदर देवाला ओळखा आणि मग खुशाल बसा. अगोदर देवाला ओळखा. मग सांगा तुम्ही लई उलटी रीत चालू आहे हो. काय म्हणतात? देवाला ओळखण्यासाठी आम्ही भक्ती करतोय. देवाला ओळखण्यासाठी भक्ती करतो. हां आम्ही बरोबर कावर फिरतो म्हणे आमचं लग्न व्हावं म्हणून म्हणे. उलट आहे आता देवाची. प्रत्येक साधू संतांनी अगोदर देवाला ओळखलं आणि मग भक्ती केली. देवाला ओळखलं मग भक्ती केली. आणि देव तुमच्या आपल्या जवळ आहे हो. देव सदा जवळ असे. तुका म्हणे सांगो किती या भगवंताच्या मूर्ती. स्त्री आणि पुरुष तुमच्यामध्ये आत्मा आहे आणि त्यांच्यामध्ये काय आहे? आत्मी. मग आत्मा आत्मी भेद आहे का? नाही. हां सर्व आहे. म्हणून या ठिकाणी एक महत्त्वाचा प्रश्न सांगतो तुम्हाला. हा जो श्लोक आहे ना, या श्लोकामध्ये त्यांनी पुढे दृष्टांत दिलेलं आहे. एरवी कोस किटक्याच्या परी ते काट्याचं घर करतं. हे घर ते काट्याचं घर करतं आणि दोघं दरवाजे बंद करून घेतं आणि आत कोदून 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 मरतं. बाहेर पडायचे दरवाजे बंद करून घेतलं त्यांनी. हां माझं सांगा तुम्ही. माकडाला फुटाणे खूप आवडतात. माकडाला फुटाणे खूप आवडतात आणि यांच्या त्या भागामध्ये आहे ना कळशीचं तोंड असतं ना, कळशी एवढंच तोंड असतं. आपल्याकडे ते मोठं, आपल्याकडे घागरी असतात छोटं. तो माकड धरणारा काय करतो, त्याला दोर बांधतो आणि त्या कळशीमध्ये फुटाणे टाकतो आणि तो दोर बांधला की लांब जाऊन बसतो आणि ते माकड येतं म्हणजे दोघं हात त्याच्यात आणि ते फुटाणे भरतो आणि हात फुटाणे घेतल्याचा आकार वाढला, त्या हात काही निघत नाही आणि तो फुटाणे काही सोडत नाही. म्हणजे मूठ भरल्यामुळे आकार वाढला, हात तो काही निघत नाही, फुटाणे सोडत नाही. तोपर्यंत तो येतो, त्याच्या गळ्यात पट्टा बांधतो, सटासट सटके लावतो. फुटाणे बी गेले आणि पट्टा बांधला का तो गावोगावी खेळ करतो. जेवजेव बागीचे सलाम करा वाजता माकडाला ट्रेनिंग देतो. सांगा कशामुळे फसला तो? मोहामुळे. आमिषाच्या मिशे गडगिळे मासा. हां मासे धरणार तेच करतात ना. हां आमिष. मग तुम्ही आपण सुद्धा चुकीचं जे काही कर्म करतोय आपण ते कशामुळे? काही ना काही लालचेपोटी ना. हां वास्तविक पाहता त्यांनी एक एक फुटाणा खाल्ला असता तर गुंतला असता का? हां एक एक फुटाणा काढला असता तर गुंतला बी नसता, खायला भेटला असता आणि सापडलं नसतं. तसं आपण कर्मसुद्धा कर्माचं न गुंतता कर्म करता यायला पाहिजे. कर्म काय करायचं आहे? फक्त कोणत्याच कर्माचा आपण करता बनायचा नाही. कर्म तर करायचं पण त्या कर्माचं काय बनायचं नाही? करता बनायचं नाही. आणि ती युक्ती साधू संतांकडनं समजून घ्यायला पाहिजे. आणि ती साधू संतांची पण ड्युटी आहे समजून देणं आणि समजून घेणं. मग आता परमार्थ समजून द्यायचा आणि समजून घ्यायचा आहे का गप्पा ऐकायच्या आहेत आणि गप्पा सांगायच्या आहेत? परमार्थ समजून द्यायचा आणि समजून घ्यायचा आहे. बरं समजून देत असताना तो अनुभव आम्ही घेतलेला अगोदर पाहिजे का नुसतं ऐकून सांगायला पाहिजे? अनुभव घेतला पाहिजे. मग आता पाठ जर करून कीर्तन इथं आळंदी पंढरपूरला कारखाने निघाले महाराज लोकांचे. कारखाने 5-7 वर्ष 8 वर्ष. मग कोण गायक बनतं, कोण पकवाचे वाजणार बनतं आणि कोण कीर्तनकार बनतं. बनू नये असं नाही आहे. वास्तविक पाहता गायक आणि ह्या कला ही कला आहे.
त्या कलाचा अभ्यास करावा लागेल. पण महाराज बनण्यासाठी कुठं शिकायला जायची गरज नाही, कारण तो अनुभव सांगायचा आहे ना. अनुभवाला काही गरज नाही, र प प गची काही गरज नाही ना. म्हणून या ठिकाणी तुम्ही आपण मनुष्य जन्माला आलो आहोत. श्रेष्ठ योनी आहे, सर्वांमध्ये श्रेष्ठ योनी आहे. आणि या जन्मामुळे तुम्ही कितीही कमवा समाधान नाही. एक रस्त्याचं पोट दुखायला लागलं, डॉक्टरकडे गेला. डॉक्टर म्हणे काय होत आहे? ते म्हणे डॉक्टर साहेब पोट दुखत आहे. कधीपासून? ते म्हणे समोरचं बांधकाम सुरू झालं ना तेव्हापासून पोट दुखते. आता त्या दुखाला कारण तो ध्येय का कोण दुसरं आहे? स्वतः. मग आपल्याला दुःख आपलं नाही आहे, दुसऱ्याचं चांगलं होत आहे.